पटकन उत्तर द्या. शबरी कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलती? डोक्याला तेल नाही, नीट ऐका, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, अंगाला साबण नाही, डोक्यात उवा, मुखात भजन, अंगाला तेल नाही, साबण नाही, डोक्याला तेल नाही, पायाला चप्पल नाही, भेटायला राम. आपण 3 वेळा मेकअप करतो दिवसभरात. राम स्वप्नात तरी आला का? खरं सांगा. आपल्याला पप्प्याचा बापच वेळेत भेटा ना, तर राम का भेटा? किती बारीक उत्तर आहे महाराज, किती बारीक आहे. वाक्य लिहून घेता, हे इंद्रिकांचे वाक्य आहेत. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे वाक्य लिहून घ्यायचा. बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल, आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल. पुढचं वाक्य आहे का? चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमड्यावर कधी प्रेम करू नका, ते जाळायचं आहे. चमडं ज्याने दिलं त्याचं भजन करा, आतला देव खुश करायचा आहे. पुरावा तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आराम. याच्यावर प्रेम करू नका, याच्यातलं करा. का? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. यादी लिहून घ्या. यदा कदाचित, यदा कदाचित, यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात. कासवाला केस नाहीत, पण यादी आहे का? कासवाला केस येऊ शकतात, सश्याला शिंग येऊ शकतात, वांझेला बाळ होऊ शकतं, आकाशाला फळं येऊ शकतात, बर्फाला आग लागू शकते, अंधार प्रकाशाला घालू शकतो, मुर्गजाळाने ताण भागू शकते, पण शरीर नसताना ज्ञान मिळू शकत नाही. आकाशाला फळं येतील. कलियुग आहे. कलियुगात काही घडू शकतं, काही घडू शकतं, तेच कलियुग. काही घडू शकतं आणि कधीही घडू शकतं आणि केव्हाही घडू शकतं. कलियुगात असंच काही नाही, म्हातारा सुद्धा शाळेत जाऊन पास होऊ शकतो. ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान, काय डीजे लावायची गरज? इथे नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत त्या बाई वाड्या यांढरा तो भाड्याच्या घरात, भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझा माझ्या भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सुनू तर कसा राहील? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, शेतीला चैन नाही ना आमदार व्हायला निघले. अरे इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कडवे 4. जी व्यक्ती ज्या कामासाठी आली त्याने ते काम केलं पाहिजे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावायचं नाही. आपल्याकडं असं पालथ्या मेंदूची माणसं चालत नाही. सरळ घर, इथं येऊन असा बसतोय आणि तसाच मिळाला मग त्याची काय गॅरंटी? चिंता बिंता काय करायचं काम आहे? येताना काय आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. काय चिंता करायचं काम आहे? काय आपण येताना आणलंय? बंगला आपण बांधलाय, सोपती सुनन पोऱ्या. आपला मुक्काम जिन्यात. अगोदर जिना बांधायचा ना हलकाटा, बंगला कशाला बांधला? काय का मग? एक वाक्य नाही का? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, आपण निमित्त आहोत. तो करून घेणार आहे, तो तुम्हाला नोकरी लावणार आहे, तो तुमचा अभ्यास करून घेणार आहे. फक्त तुम्ही कर्म करीत राहा, मी केलं म्हणू नका. याचं नाव पारमार्थ. पुरावा 4था अध्याय. शिट्ट्या बांधत इको बिको सगळं काढून टाकायचं म्हणायचं टायमाला. फक्त मी केलं नाही असं म्हणा. गणेश शिपाई म्हणून तुम्ही नोकरी लागलात, देवाने कृपा केली, फ्लॅट मध्ये गेलात, चांगल्या घरात गेलात,
मुलीनं बापाच्या घरी कष्ट केले, नवरा चांगला मिळाला, बंगल्याची मालकीन झाली. हे करून घेतोय देव, आपण निमित्त आहोत. यावर तुमचं मत काय? त्याला करून घ्यायचंय. ज्ञानेश्वरी माऊली कोण घ्यायची होती, गाथा तुकोबा कोण घ्यायचा होता, आणि स्वराज्य शिवाजी महाराजांकडून घ्यायचं होतं. त्यांच्याकडून ते करून घेणार. आपण उगाच हे काय हलकट क्वालिटीचं आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमला, त्याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचं विचार तुम्ही घरी गेले करा. काय उभं गेलं, लग्न झालं आणि फ्लॅट खरेदी झाला. सुनबाई म्हणली मा पाय लागला. इतका चांगला पाय का तो हा पाय इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? हे देव करून घेत असतो. बोला तुमच्या यावर काय मत आहे? आपण फक्त निमित्त करायचं. हे ओवी चौथ्यात आहे, हे मदतीस्तव झाले, परी मी नाही केले. देवाने करून घेतलं, आपण मोकळं राहायचं, विषय मिटला. आपण केलं हे म्हणायचंच नाही. कृपा त्याची, प्रयत्न आपले, बस. आणि आपली माणसं काय करणार, मी केलं, तू काहीच करू शकत नाही. तू केस पिकले, तुला अक्कल नाही, तू दुसरं काय करू शकतो? मग तुझा लय हुशार ते केस का पिकून दिली? तू कुठं गावाला गेलता का केस पिकली तेव्हा? तू तर घरी वाहतात ना, मग का केसांच्या 2-4 कानपट्टीत ठेवून दिले नाही, का पिकले? आपण आपलं सांभाळू शकत नाही. कटेवर हाते विटेवर उभा जगाचा बाप आहे. आपण काहीच करायचं नाही, फक्त निमित्त देव करून घेईल तेवढं करून घ्यायचं, आणि ज्या दिवशी देव नेईल त्या दिवशी आनंदाने जायचं. देव या कदाचित कुणा कोण काय करून घेईल सांगता येत नाही. वाक्य नीट आहे का? आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई. आई होती जिजाऊ, देवी होती शिवाई, आणि आई जिजाऊनं शिवाई देवीला नमस केला. मला होणारा मुलगा जर जन्माला आला चांगला, तर मी माझं तुझं नाव माझ्या मुलाला ठेवील. छत्रपतींचा जन्म झाला, नाव ठेवलं शिवाजी. जन्म झाला देवीच्या नवसासाठी, उभा महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म स्वराज्याची स्थापना करण्यासाठी झालाच नाही, शिवाई देवीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी आहे. पण काम झालं उभ्या महाराष्ट्राचं. देवोत्तर भजनी मंडळ, गायकवाद, गुणीजन. हनुमंताचा जन्म अंजनीच्या तपासाठी, सीता सोडवण्यासाठी, का रामाची भक्ती करण्यासाठी? अंजनीच्या तपासाठी, आता इथं घोटाळा आला. अंजनीने केलं तप, जन्माला आला हनुमान. आता उलट सांगा, हनुमान जन्माला आला नसता काय फरक नव्हता. राम येणारच होता, जनक स्वयंवर मांडणारच होता, सीता रावण नेणारच होता. फक्त एक झाला असतं महाराज, रावण मेला नसता. आणि मग आतापर्यंत राज्य रावणाचं राहिलं असतं देशावर, रावण मेला नसता. का? रावण अमृत कुपी पेलेला होता, गडी होता तो, कठीण होता, अमृत पेला होता तो गडी, तो मेला नसता. रावण जर मेला नसता तर तुम्ही मी एकमेकाला भेटलो असतो, तर राम राम म्हणलो नसतो, रावण 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 म्हणलं असतं. लंकेश की जय हो अशा घोषणा दिल्या असत्या. हनुमंताचा जन्म झाला अंजनीच्या तपासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाई देवीच्या नवसासाठी, महाराष्ट्र सुखी झाला. तुकोबारायचा जन्म झाला पांडुरंग भक्तीसाठी, पण अख्ख्या जगाचा बाप गाथा तयार झाला. आज आणि उलट आहे का, माथा जागेवर यावा म्हणून गाथा झाला, पण माथा इतका हुशार, गाथा पाण्यात टाकला पण माथा मापात राहिला. कारण गाथा पाण्यात टाकणाराही माथाच होता. त्यामुळे चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन जगात फक्त कीर्तनच खरं राहिलंय, बाकी सगळीकडे वाटोळ झालंय. एक माणूस नीट बोला ना. 2 पोहरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, 2 पोहरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे, 2 पखवादी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात,
दोन भजनी एकामाग बसले तर माप काढतात, दोन कीर्तनकारी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळ करतात, दोन पुढारी एकत्र बसले तर महिन्याव गंमत आली घुसाव कोणच्यात. आपण कोणच्यात जावा बा, आपण जावा सरकार पडावं द्यायला ये घालून ते पुढारी टेन्शन मध्ये, नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्यांची बायको म्हणती परवडत नाही, कीर्तनकार म्हणतो एवढे पैशात जमत नाही, शेतकरी म्हणतो गिराईक नाही, व्यापारी म्हणतो माल खपत नाही, तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला तुम्ही गप्पाच मारते, आम्ही इकडे जीव काढितो मारा. पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस नीट बोलत नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही है. या जगात एकच माणूस सुखी आहे, फक्त भजन करणारा. त्याला काय घेणं नाही जगाचं, भजन जो करील तो सुखीच, त्याला काय घेणं आहे. आणि काही झालं तर काय होणार आहे. 4 प्रश्नाची उत्तर द्या बरं पटकन, किती बोलत जायचं. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हा बंगला किती मोठा बांधला, जळायला नगरपालिकेच्या पत्र्यातच. पैसे किती कमवा, कपाळाला रुपयाच. आणि घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवच. आणि कवाय झोपान कवाय उठा, 10 8:30लाच. का श्रीमंताची दावे रात्री पडत आहे. आता आपल्याकडे श्रीमंत कोणला तिच बंदच आहे. किती वाजता झोपा, 10 8:30ला. मग आपल्याकडे श्रीमंत कोणला म्हणता, भारी गादीवर झोपतो. अरे कशावाय झोप, डोळे झाकूनच झोपा द्या. ते काय म्हणतात बघा, तिकडं बघा. तुम्ही गप्पा आणू राहिले मारत, ते लोक वरडू राहिले तिकडं. आला ते गप्पा आणतात, ते बघा काय म्हणतात लोक. ते तिथले रिकामे बाजू सरकार, तुम्ही आमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्ही आमच्या बोलण्याचा टाइम मनावच घे ना काही. आम्ही इकडे पाहायला लागलो, तुम्ही गप्पा आणतात. गेलं बॉम्बाला सगळं. श्रीमंत कोणाला म्हणतात ऐका, आपल्याकडे अरे किती कसे झोपा, डोळे झाकूनच झोपा द्या. लोक म्हणतात जग सुधारलंय. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. वाक्य लिहून घ्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. बस पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात माहिती का, चपला घालून चपात्या करणे श्रीमंत. उभ्याने जेवणे, मुळव्यात आहे आग होती म्हणून उभ्याने जेवणे. कुत्र्या बरोबर हिंडणे, माणसं नाही राहिले. सुशिक्षित माणसं. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्या बरोबर उभ्याने जेवणे. चपातीला पोळी म्हणणे, पोळीला काय पोळा म्हणणे. चपातीला पोळी म्हणतील, मी तिला भाजीच म्हणतील, वांग्याला भाजीच म्हणतील, मग बोफळाला काय दोडका म्हणते का. वाक्य लिहून घ्या पुढे चला. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. एम.ए. सोडून द्या, शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्हाला कोण सांगितलं. काय म्हणतो तो म्हणले सुशिक्षित. सुशिक्षित नाही काय नाही, हे एम.ए. काय नाही, असे लई आहेत. बायका मिळालं 35 झाले, काही रेंज गेली. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, आघाडी तसाच काय करतात.
42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. यांचं काय आता असं कर हे बाई, ऐकाल का तुम्ही आमचं? तुम्ही आमचं ऐकतच नाही. याचं तोंड तिकडे करून देईन, हे बॉक्स चालू कर. ते लोकांच्या आवाजाचा प्रॉब्लेम होईल पटकन. नाही तर ते बॉक्स तिकडे फिरव, नाही तर हे बॉक्स तिकडे फिरव. ते उभा असलेले बॉक्स फिरव रे तेवढं तिकडं. ते वरचं अजून फिरव. हा फिरव तिकडं. आला मग आयुष्य गेलं त्याच्यात. भोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. अभंग तुकाराम महाराजांच्या तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा, चिंता करायचा कटेवर हाते तो ठरविला. पण काही गोष्ट करायचं नाही. मी केला. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातील, तू का पप्प्याची चिंता कर? चिंता बिंता करायचं नाही. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले, जन फळभर म्हणतील हाय हाय. नको खिदा करू बोल लागो सीता, नको खिदा करू बोल हरी मोगी अभंग तुकाराम महाराजांच्या तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाचा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, चिंता बिंता काही करायची नाही. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ते काय लय सुईचे नाही. आपलंच पोरग आपल्याला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणलं मारली जखम्या, मग आता काय करेल? त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही. तुम्ही बोलायचं आणि मी बोला, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजक महेश गायकवाड साहेब, त्यांच्या मातोश्रींच्या आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर पंचकृषी सर्व भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, समस्त शिवसैनिक महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी, मातोश्री गुंजाई फाउंडेशन, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांच्या मातोश्रींच्या आशीर्वादाने झालेला हा कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला शिवजयंती आणि जागतिक महिला दिनाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एकच झाला अभंग कोणाचा एक, आणि चिंता करायची नाही 2. आणि आताच कीर्तनाला सुरुवात. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायकवाद कल्याण परिषद स्टेजवरील उपस्थित मान्यवर, आमचे मित्र गुरुनाथ भाऊ, गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड साहेब, त्यांचे परिवार, त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी भक्तजन, सगळ्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. फायनल. हा, आता डोकं नाही लावायचं. फायनल. पुन्हा एकदा सगळ्या कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुषांना सगळ्यांना धन्यवाद. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले, गायकवाड पाटील परिवार, त्यांचे मित्र परिवार, भक्त परिवार, स्टेजवर उपस्थित मान्यवर, सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाचे 2 भाग शिकायचे आहेत, एक शिवजयंती आणि 2 जागतिक महिला दिन. या दोन्हींचं उत्तर आणि धर्म म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजन. आता एज्युकेटेड लोकांनी नीट ऐका. येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, पण बामटेवाणी कीर्तन ऐकायचं नाही. एक, देव आहे किंवा नाही हा म्हणा, नाही म्हणा. दोन्ही उत्तर आहे बरं का आपल्याकडे. आता सुरुवात झाली, आता वळवळ नाही करायची. महिला बी पुरुष बी, येसला येस, नोला नो. पटलं नाही, नाही म्हणा. पटलं हा म्हणा. आपल्याकडे नाही लाई उत्तर, हा लाई उत्तर. एखादा म्हणला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्या 2 महिन्यांनी देणार, पुस्तकं उलटी पालटी करून देणार, पण देणार. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. देव आहे किंवा नाही हा म्हणा, नाही म्हणा. आहे तर तुमच्यापैकी पाहिला कोणी? आपलं कीर्तन म्हणजे
म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधच लावायचा त्याला. हा, आता बोलत जायचं पटकन. तुमचं म्हणणं आहे देव आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही देव पाहिला नाही. उत्तर, लाकडात अग्नी आहे किंवा नाही? आहे. सावध राहा बरं का, लाकडात अग्नी आहे किंवा नाही? हजरी तुम्ही नाही. लाकडात अग्नी आहे किंवा नाही? आहे. उसात साखर आहे किंवा नाही? आहे. दुधात लोणी आहे किंवा नाही? मग हृदयात देव आहे किंवा नाही? मग दिसला का नाही? उत्तर ऐका आता.